Bali is the best. अल्ताफ जी बाली, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. तुषार फुटानकर भी उनके साथ हैं शिव ग्राफिक के. अल्ताफ जी बाली, आपणास मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. अबुल लैस भी हमसे जुड़ते हुए, फाद दलवी, रविश खोत, अजमल नासिककर. शंकर भी हमसे जुड़ते हुए, आपका भी हार्दिक स्वागत है. मृण्मयी सुकुमारी मृण्मयी योगेश भोईर हिचा आज वाढदिवस. आपण पाहतोय त्यांच्या परिवारात आज 2 वाढदिवस आहेत. मंगेश भोईर यांचा देखील वाढदिवस 40+ चा सामना जिंकून त्यांनी नक्कीच संघाला एक सप्रेम भेट दिलेली आहे. त्याचप्रमाणे मृण्मयी त्यांच्या आजोबांसोबत नारायण शेठ भोईर साहेबांच्या सोबत, त्याच्याप्रमाणे त्यांच्या आदरणीय वडील जे या स्पर्धेचे फोकसमॅन स्वतः आयोजक आहेत योगेशजी भोईर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व मित्र परिवार यांच्या समवेत नक्कीच हा वाढदिवस साजरा करतोय. Happy birthday to you. Happy birthday dear Mumbai. Happy birthday to you. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार. गोडबडी आणि तिचा आज वाढदिवस. आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मृण्मयी यांना तिचं तोंड गोड केलं होतं. त्याच्याप्रमाणे एक डॉल त्या केकवर नक्कीच दिसते आपल्याला. वडिलांच्या माध्यमातून दिलेली ही तिला एक सप्रेम भेट. हा वाढदिवस तिच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वाढदिवस ठरावा. सामनेकडे बोलूया. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा सदिच्छा संपूर्ण भिवंडी तालुक्यातील क्रीडा रसिकांकडून, सन्माननीय मित्र परिवाराकडून, अध्यक्षांकडून, त्याचप्रमाणे नातेवाईकांकडून सुकुमारी मृण्मयी योगेश भोईर या सुकन्येला. धन्यवाद संदीप मोरे, धन्यवाद डॉक्टर गौली सर. खेल की शुरुआत होती हुई टॉस को जीता है द लेजेंड ऑफ भिवंडी विलासर फैम टीम भिवंडी टाइगर्स ने. बहुत ही युवा टीम है और अच्छा परफॉर्मेंस रहा है इस सीजन में. पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. आलोक चौधरी और मुकेश पाटिल और आतिश चौधरी ने इस वक्त जॉली स्पोर्ट कामतगर को ऑल द बेस्ट कहा है, जबकि नरेश साथ ही साथ विशाल पाटिल ने ऑल द बेस्ट कहा है इस वक्त भिवंडी टाइगर्स को. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता मृण्मयी, तिचे वडील सन्माननीय योगेश भोईर साहेब, त्याचप्रमाणे
त्यांचे आजोबा सन्माननीय नारायण शेठ भोईर साहेब मराठा पंजाब या हॉटेलचे मालक, हा सहपरिवार, हा आनंद सोहळा इथे नक्कीच एक चांगल्या वातावरणामध्ये मित्र परिवारांच्या सोबत नक्कीच आनंदात साजरा करताना सामना सुरू होतोय. खेल की लेजंड ऑफ भिवंडी सन्मान्य विलासार फॅन टीम भिवंडी टायगर्स आणि नरेश म्हात्रे फॅन टीम जॉली स्पोर्ट्स. तीनों अंपायर्स बीच मैदान पे जाते हुए आप देख रहे हैं खासदार चषक 2017 इलाहाबाद में गंगा जमुना सरस्वती का मिलन और यहाँ पर ओल्डी गोल्डी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट और सिटी ओपन भिवंडी का मिलन. नक्कीच आकाशामध्ये आपण पाहतोय चंद्र आहे साक्षीला. चंद्र या सामन्याचं नक्कीच साक्ष आहे. देखना है मेरे साथी कमेंटेटर को चांद की याद आ गई. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पर. ये देखिए चांद दिखाया जा रहा है. चांद भी उसके घर के दरीचों के बराबर पहुंचा. दिले मुश्ताक ठहर जा के वो मंजर आया और मैं बहुत खुश था. कड़ी धूप के सन्नाटे में क्यों तेरी याद का साया मेरे सर पर आया. क्या बात है, लाजवाब. आइए दोस्तों लौट चलते हैं खेल की तरफ. दोनों ओपनर्स बीच मैदान पर. तुषार सिल्के जिन्होंने अभी अभी कैफी आजमी में कल अर्धशतक लगाया था. 5 ओव्हर का यह मैच है. 2 ओव्हर मैंडेटरी पॉवर प्ले. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. 5 षटकांचा सामना आहे. ज्यावेळेला टॉस झालं त्यावेळेला नक्कीच डॉक्टर मोरेश्वर गवळीजी जे ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित मराठीतील सुप्रसिद्ध समालोचक आहेत, त्यांनी नक्कीच मुलाखत घेतली होती आणि त्यावेळेला आपल्याला स्पष्ट सांगितलं होतं की हा सामना 5 षटकांचा असेल. ऑल द बेस्ट फ्रॉम नरेश मात्रे. उन्हीं के टीम के करता धरता ने अपनी टीम को. रमनी कोहली ने भी इस वक्त जॉली स्पोर्ट को ऑल द बेस्ट कहा है. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स तुषार शिल्के जो कैफी आजमी में कल अर्धशतक लगाया था, उन्होंने राहणालवरून राहुल माळी आणि राहणाल गाव की शान या ग्रुप कडून नक्कीच जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला मनपूर्वक हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा येतात. धन्यवाद. गेंदबाजी के लिए इस वक्त जॉली कामतगर के तेज गेंदबाज प्रणील को लगाया गया है. प्रणील का सामना करेंगे बैट्समैन सचिन. सामना करने जा रहे हैं प्रणील का. मुंडोरा एंड से गेंदबाजी कर रहे हैं. 5 ओवर का ये मुकाबला है. इसके बाद पायनियर बनाम बालाजी स्पोर्ट. बालाजी स्पोर्ट पहली मर्तबा खेलेंगी क्योंकि 2 मर्तबा उनको आगे भेजा गया था बिना खेले. प्रणील राइट आर्म राउंड विकेट आते हुए. पहली गेंद विकेटों में थी. थोड़ा उछाल भी था. ठीक गेंद को पुश किया. लूज बॉटम एंड पुश. 1 रन से खाता खुला सचिन का. खाता खुला भिवंडी टाइगर्स का. ओपन क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव अंकित केले होते. सामना आपण पाहतोय भिवंडी टायगर्स वर्सेस जॉली स्पोर्ट्स कामतगर. संतोष चौहान ने भी इस वक्त ऑल द बेस्ट कहा है भिवंडी टाइगर्स को. फुल टॉस गेंद पैरों के सामने खेलते हुए ऑन साइड में डीप मिड विकेट पर गेंद को उठाया. ये देखिए हेजिटेशन. सिर्फ 1 रन. दोस्तों आज वैसे भी 4 मार्च है और आज डेरिल कलिनन का भी जन्मदिन था अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में, जबकि मंगेश भोईर और अभी अभी जो योगेश भोईर की सपूती उनका भी जन्मदिन है. आज 1931 में डॉन ब्रैडमैन 0 पे बोल्ड हुए थे. प्रणील कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश. बीट हुए ऑफ स्टंप के बाहर.
नक्कीच ज्या वेळेला पददलित ते केलं जातंय फलंदाजामार्फत त्यावेळी नक्कीच गोलंदाज ते ओळखतोय आणि त्या अनुषंगाने नक्कीच चेंडूची हाताळणी आपण पाहतोय उजव्या अक्षराच्या थोडस बाजूने रिटर्न क्रीजच्या आत राखतोय, एक सन्मान देतोय. प्रणील कौन बना रहे अपनी गेंदों में, फुल टॉस गेंद भेज दिया, गेंद को फील्डर मौजूद है, आउट हो गए सचिन. वो जो कहते हैं कि लालच सिर्फ बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है. आउट हो गए बैट्समैन. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय लोअर फुल टच चेंडू. नक्कीच ज्या वेळेला लोअर फुल टच चेंडू असतो त्यावेळेला स्लॉग स्वीप फटका योग्य असतो, मात्र त्यावर पॉवर आणि टेक्निक ही नक्कीच यूज झाली पाहिजे. जर काय एखादं नक्कीच गणित चुकलं तर नक्कीच परिणिती आपण पाहतो की झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असतो आणि तेच घडलं. आज 4 मार्च है और आज के दिन कॉलिन क्राफ्ट ने पाकिस्तान के 29 पे 8 विकेट ली थी टेस्ट क्रिकेट में, और आज के दिन 2004 में जिम्बाब्वे की पूरी टीम 45 पर ढह गई थी. प्रणील इस बार तबाह बैकफुट पे गए, पुल किया, डीप में खिलाड़ी मौजूद हैं, 1 रन बना, आखिरकार 2 रन पूरे. कहीं ना कहीं अब आप देख रहे हैं कि शॉट्स टाइम नहीं हो रहे और गेंद बल्ले पे उतनी तेज नहीं आ रही जितनी अभी तक आ रही थी. कहीं ना कहीं गेंदें रुक कर आ रही है. इस बीच गेंद बहुत बढ़िया ड्राइव, देखते रह गए खिलाड़ी, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 4 रन. चार रन. एक ओवर की समाप्ति पे 8 रन बने भिवंडी टाइगर्स के. आपण पाहू शकता नक्कीच प्रेक्षक गॅलरी मधून एक चांगला व्ह्यू दिला जातोय. End of the first over, I think not a very attacking start from Bhiwandi Tigers. 8 for the loss of Sachin's wicket. Is going to be Avi Patil, the trump card bowler. What a great bowler he is, and key of success in favor of Jolly. Always Avi Patil claimed 2 or 3 wickets. Avi Patil, captain leading front, wicket taker bowler of Jolly Sport Kamatkar. Here he go, right arm over the wicket. This time edging, but just in front of Gali. Not a very good stroke. Batsman played on the up. Lucky for him, just in front of Gali. Trimurti off the mark with single, and his score was up to 9 for the loss of 1 wicket. Now Tushar Shilke on a strike, who made half century in Kaifi Azmi. Here he go. This time lovely looking drive, straight to mid off. There is a hesitation, yes. Batsman Trimurti on his way. Looking drive, but equally stopped from the fielder at mid-off, and there is a less communication, less coordination, no yes or no and wait, and finally batsman on his way. समन्वय बघायला मिळालेला आहे, ताळमेळ बघायला मिळालेला आहे आणि त्रिमूर्ती धावपास झालेला आहे.
एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही. निर्णय जो घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा तो योग्य वाटत नाहीये. Yes, new batsman joined Avi. Mahavir is the new batsman, but lot of depend on Tushar, who is on 7. Bhiwandi Tigers, the young side batsman to follow, one of the inform all-rounder in this season, Ketan Kharat. Here goes Avi Patil, right arm over the wicket. Goes to Tushar, fine delivery, try to blind swing, miss in the air and off the surface. Beautiful, that was a leg cutter. Avi Patil goes passes, goes to Tushar, flicks nicely in the gap, but fielder finds the ball in deep, equally stopped. Finally, batsman gets one. Slightly awkward looking flick stroke. The body balance is not a very right in front of his leg, clicks him away. Tushar gets one. Avi Patil turn from temple end. Facing him batsman Mahavir. This time blind swing. They threw for a single. Yes, he's out, direct hit. This is the poor running between the wicket. प्रयत्न केला होता. ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता आपण पाहू शकता. बॅट अशा वेळेला बॅट ग्राउंडेड करणं फार गरजेचं असतं. Yes, once more the less communication between both batsmen. And finally, Mahavir is out for duck. Bhiwandi Tigers in deep trouble now, 10 for the loss of 3 wickets. Tushar Shilke on 8. Here we go. Avi Patil. This time Tushar hits hard and high. But fielder finds the ball at deep mid wicket. Enough time, batsman gets one. Tushar looking very positive. And that marks end of the second over. His score is 11 for the loss of 3 wickets. 2 ओवर की समाप्ति 11 रन 3 विकेटों के नुकसान पर. गौली सर, अभी भी रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है, लेकिन पिछले मैच से हम देख रहे कि रन इतने आजादी से नहीं आ रहे, गेंदे बल्ले पे सही नहीं आ रही. धन्यवाद क्षितिक बाबे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे सर्वा आणि यांनी जॉली ट्रॉफी, एक सफल ट्रॉफी दिली होती. नरेशजी म्हात्रे यांचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहेत. योगेशजी भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नरेशजी म्हात्रे जॉली स्पोर्ट कामतगरचे सर्व आहेत, त्यांचा संघ आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान त्यांना उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यानंतर योगेशजी पाटील जे युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष वळपाडे, त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे.
कमलाकरजी पाटील यांचेही स्वागत आणि सन्मान करायचे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते. हिंदवी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, त्यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. योगेशजी भोईर आपण आपल्या शुभास्ते यांचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भरत पाटील. मुकेश पाटिल इस वक्त यूट्यूब पे केरला में मैच देख रहे हैं. उन्होंने जॉली स्पोर्ट कामतगढ़ को ऑल द बेस्ट कहा. ऑल इज वेल चलता हुआ. गेंदबाजी के लिए मसल्स गेंदबाज प्रेम को बुलाया गया है मुंडोरा एंड से. 2 ओवर में सिर्फ 11 रन बने भिवंडी टाइगर्स के. अगला मुकाबला पायनियर बनाम बालाजी स्पोर्ट्स. दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस के लिए तैयार रहना है. प्रणील आणि अवी यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे आणि तिसऱ्या षटक गोलंदाजी करण्यासाठी ते प्रेम. पहली गेंद फुल टॉस थी, स्वंग कर दिया ऑन साइड में. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे सरकता हुआ 12 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पे. 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. इसके बाद 2 मुकाबले आज के रहे. पायनियर बनाम बालाजी और एक गिरामीन का मुकाबला. इस मर्तबा निकल गए प्रेम दूसरे मोहल्ले में वाइट. खराब चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाते चेंडू आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सोडून दिलेला आहे. संघाचा कर्णधार प्रशांत खेळपट्टीवर आहे. प्रेम राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मर्तबा नीचे बैकलिप से गेंद को ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ डीप कवर में और अपील आउट. तीसरा बैट्समैन रन आउट हुआ है. जे क्षेत्ररक्षण झाले अप्रतिमाने, त्यानुसार जो फेकी झालेला आहे, थ्रो झालेला आहे अतिशय उत्कृष्ट. आणि मात्र यष्टीरक्षकाची सुद्धा दाद द्यावी लागेल राकेश पाटील याची. दोन्ही बन गए.
पहले ही गेंद को लिया था उन्होंने। स्कोर इस वक्त सिर्फ 13 रन 4 विकेटों के नुकसान पे। पायनियर के कैप्टन और बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए तैयार रहना है। चार फलंदाज बाद झालेले, धावसंख्या मात्र अशुभ बाकड्यावर थांबलेली आहे 13. 4 बाद 13. नाणेफेक जिंकल्या तर फलंदाजी करण्याचा भिवंडी टायगर संघाने निर्णय घेतला होता. प्रशांत यांनी निर्णय घेतला होता. प्रेम इस मरतबा छोड़ दिया, सही फैसला, वाइट। 14 रन। तुषार शिल्के को छोड़कर कोई भी बैट्समैन एतमाद से बल्लेबाजी नहीं कर पाया है। कल तुषार शिल्के ने कैफी आजमी ट्रॉफी में अर्धशतक लगाया था। बहुत अच्छी गेंद, और गेंद जा रही है पीछे की ओर। 22 के 4 रन। पैरों में हलचल नहीं थी। पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज, पूर्णपणे चकित झाला होता. यष्टी या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू नॉनस्टॉप सीमारेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. 18 रन 4 विकेटों के नुकसान पर भिवंडी टाइगर्स। कहीं ना कहीं उनके कप्तान 5 ओवर में चाहेंगे कि 50 के करीब पहुंचा जाए, लेकिन जॉली की गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है। फील्डिंग आउटस्टैंडिंग कर रहे जॉली। प्रेम मुंडोरा एंड से गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए फिर से ऑफ स्टंप के बाहर, फिर से वाइट। अब तो ऐसे लग रहा है कि प्रेम ने दूसरे मोहल्ले में घर ले रखा है। खराब गोलंदाजी बघायला मिळते, स्वेर मारा बघायला मिळते, आणि बऱ्याचशा वेळेला स्वेर मारा हा संघासाठी घातक ठरत असतो. पहिल्या 2 षटकामध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी झाली होती. लाईन आणि लेन, चेंडूचा वेग, प्रणील त्याचबरोबर आवी यांची. स्कोर इस वक्त 19 रन है। इस मरतबा मोड़ते हुए ऑन साइड में, गैप में, बहुत खूबसूरत शॉट, 4 रन। चेतन खरत ने उस शॉट को खेला था। 23 रन हो चुके हैं। प्रेम महंगे साबित होते हुए कुछ जाकर कप्तान उन्हें समझा रहे। चौबीस रन हो चुके हैं। 24। तिसरे षटक हे मार्गाचे, धाव संख्या झाली आहे 24. या षटकात मात्र थोडंसं महागडा षटक ठरतंय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती. प्रणील आणि आवी यांनी एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. या षटकात मात्र प्रेम थोडासा स्वेर माराही करतोय आणि महागडा ठरतोय. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात, खासदार चषक 2017, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे. फुल टॉस गेंद, सीधे प्लेट से गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑफ को थोड़ा स्ट्रेट रखा था। थ्रो खराब, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। ज्या ठिकाणी 1 धाव होती आणि 2 धाव मिळतात, या षटकात मात्र थोडं क्षेत्ररक्षण खराब होताना दिसतंय. दूसरा रन तो चुरा लिया। अब बल्लेबाज रन चुराए या कोई दिल, खबर तो चुराने के बाद ही होती है। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 26 रनों पर। प्रेम
फिर से फुल टॉस गेंद, स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहता, वाइड। ये ओवर है कि नाक में दम कर रखा है, खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है। तब्बल 4 चेंडू वाईट टाकलेले आहेत. 27 पे पहुंचा है स्कोर भिवंडी टाइगर्स का। फिर से फुल टॉस गेंद, इस टाइम स्ट्रोक खेलना चाहते थे, मिड विकेट पे गेंद गई डीप एक्स्ट्रा कवर में, 1 रन। इसे कहते कि जाना चाहते थे पूना, पहुंच गए बुल्डाना। तीन ओवर की समाप्ति, 28 रन। कहीं ना कहीं तुषार शिल्के के मन में होगा कि 50 के ऊपर देखा जाए, लेकिन क्या होता है अगली 2 ओवर में, आइए सुनते हैं द मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर से। धन्यवाद सिद्दीक भाभी. 28 धावा झालेल्या आहेत आणि भिवंडी टायगर संघ नक्कीच या ठिकाणी 50+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. एक चांगली धावसंख्या ठरू शकते, कारण 5 षटकांचा सामना आहे. याचा मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय कित्येक मान्यवर कक्षातून या स्पर्धेचा आनंद घेताना. पाच बाद 28, 5 फलंदाज बाद झाले आहेत. 5 बाद 28. हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है। बहुत ही महान ऑलराउंडर। चौथं षटक गोलंदाजी येतोय, वाटते मोती येतोय, आवी येतोय. अच्छी सोच कप्तान की, अपने आप को कंटिन्यू रखा है अभी ने। आवी येतोय. पहिल्या षटकात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली संघाचा कर्णधार आहे. हा चेंडू मात्र ऑनडेपच्या अंदाजाने खेळलेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय. पिछले मैच से हम देख रहे हैं कि गेंदें कैरी नहीं हो रही है, बाउंड्री के बाहर नहीं जा रही है। उसका एक कारण है कि क्लाइमेट अब थोड़ा एजी हो चुका है। आवी याला पुन्हा प्ले केलेला चेंडू हवेत. यावेळेला मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. डीप मिड विकेटला एक चांगला झेल. आवी याला मात्र ड्राईव्ह केलेल्या पॉइंटच्या दिशेने चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. टॉस के लिए मैं आवाज देना चाहूंगा पायनियर के कैप्टन और बालाजी स्पोर्ट्स के कैप्टन, आप दोनों को तैयार रहना है।
यावेळेला मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालेला आहे. निर्धावाच्या रूपात चेंडूची समाप्ती झाली आहे. या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा आहेत डॉक्टर अमोल कराळे, मेहनत मात्रे, ग्रामपंचायत सदस्य फरदिन करेल, त्याचबरोबर पंचायत समिती माजी सदस्य बंडू हनुमान पाटील, त्याचबरोबर डॉक्टर रुपाली अमोल कराळे यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा येतात. आवी यामध्ये फटका केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आम्ही मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. कर्णधाराला साजेशी गोलंदाजी करताना अभि दिसतोय. नहीं, आप जॉली स्पोर्ट कामतगर के तमाम मैचेस को देखिए. की ऑफ सक्सेस, जीत का जो सूत्र है, अभी जब भी अच्छी गेंदबाजी करते हैं जॉली अधिकांश मैचेस जीत जाती है. 33 धावा झालेले आहेत. अभि यानंतर अंध्या भारत फटका खेळलेला आहे. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होणार आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द कॉलिंग झालं होतं. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल दोघांमध्ये समन्वय बघायला मिळते. धाव संख्या झालेली 35. 4 षटकांचा खेळ पूर्ण होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 35. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. स्लॉ बोर जे फलंदाजीचं मनपसंद षटक असतं, हाणामारीचं षटक असतं, ते षटकाचा खेळ बाकी आहे. या दोघांमध्ये मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळते, कारण 5 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते आणि ह्या षटकामध्ये तर 14-15 धावा जर धावफलकावर आल्या तर मात्र 50+ की ज्या धावसंख्येद्वारे संघर्ष करता येईल अशी धावसंख्या उभी राहू शकते. मान्यवर कक्षामध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. आमचे कित्येक मान्यवर, खास करून या स्पर्धेचे सर्वेसर्वा भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष योगेशजी भोईर, प्रभाकरजी पाटील जे नवनिर्वाचित संचालक आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभाकरजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकता. पाच बाद 35. पुन्हा एकदा आपण खेळपट्टीवर जाऊया. यामध्ये शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण मोठे करतोय. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये, कारण वाईड ऑफ लॉंग ऑनला मोती आहे. चपळ क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1च धाव. मोहिल हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण उजव्या स्टिच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धाव संख्या होते 37. यानंतर जो सामना होणार आहे पायनियर स्पोर्ट्स तिथं बालाजी स्पोर्ट्स, दोन्ही संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. यावेळेला मात्र फुलटा चेंडू आणि त्रिफळाचीत. हाई वोल्टेज मुकाबला आप देखने जा रहे हैं पायनियर बनाम बालाजी स्पोर्ट. 6वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे 37. अंतिम षटक आहे 5वं षटक, कारण 5 षटकांचा हा निर्धारित सामना. यानंतर नाणेफेकीसाठी पायनियर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि बालाजी स्पोर्ट्स संघाचे कर्णधार दोघांनीही तयार राहायचंय.
मोहिल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याप्रमाणे पायनियर संघ आहे हा एकाच मोहल्ल्यातील संघ आहे. त्याप्रमाणे हा जॉली स्पोर्ट्स हा सुद्धा कामतघर परिसरातील एकाच ठिकाणातील संघ आहे. एक संघ आहे. याला मात्र खेळ लेट कच्च्याने फटका खेळला होता. मात्र शॉर्ट सेगमेंटला एक चांगला क्षेत्र घेऊन तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होते 38. 6 बाद 38. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक किंवा दोन मोठे फटके जर लागले तर एक चॅलेंजेबल स्कोर उभा होऊ शकतो. पण हे विसरून चालणार नाही की जॉली स्पोर्ट कामतघर संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. याला मात्र बिरकावून दिलेला आहे चेंडूला. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. ते भरकटतोय आणि चेंडू उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झालेल्या 45. आता मात्र एक समाधानकारक धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो भिवंडी टायगर संघ. मोहिल मुंडोरा एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. याला फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय तो थर्ड मॅन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक क्षण असा वाटला की चेंडू सीमारेषेकडे जातोय. मात्र शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक पेक्षा जास्त मिळत नाही. एकच धाव मिळते. धावसंख्या झालेली 46. Yes, he is having couple of runs for his side, moving very quick from his position. जय पाटील खेळण्यासाठी सज्ज होते. डावखुरा शैलीदार फलंदाज. आणि शेवटचा चेंडू आहे. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर षटकही पूर्ण होत आहे. 46 धावा झाल्यात आहे आणि 47 धावांचं लक्ष्य नाणेफेकीसाठी सज्ज होणार माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे. बहुत बहुत धन्यवाद गवली सर. आइए दोस्तों, मौसम काफी सर्द है लेकिन हाई वोल्टेज मुकाबला होने जा रहा है. सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी और बुम बुम अशीर इस वक्त पहुंच चुके हैं. टॉस के मान्यवर कक्षामध्ये उपस्थित नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभाकरजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. प्रभाकर पाटील नवनिर्वाचित संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती. किसी जमाने में बहुत मशहूर क्रिकेटर थे, स्नेल के नाम से जाने जाते थे. टेल कहना है पानियर के कैप्टन का और आया भी टेल है. अनेक अनेक धन्यवाद. ये बताइए अशीर कि आपने टॉस जीता है, क्या करना चाहिए? फील्डिंग करना चाहिए. इसके पीछे क्या रीजन है? गेंदें कैरी नहीं हो रही है. पनियर की मजबूत बल्लेबाजी को देखकर ये फैसला किया है. नहीं, गेंद कैरी हो रही है, बराबर जा रही भी है और मार रही सही नहीं है, लेकिन रात में हमको खेलने की आदत भी हो गई तो इस हिसाब से हम लोग का हैबिट है. ये बताइए कि बालाजी स्पोर्ट एक बहुत ही स्ट्रॉन्ग साइड है, कहीं नामची खिलाड़ी है, क्या एक टारगेट जहन में लेके चले कि 5 ओवर में कहाँ तक रोकना है? हाँ, 5 ओवर का मुकाबला 50 के अंदर रुकना चाहेंगे अच्छी बॉलिंग करके. ये बताइए, आप सभी को आउट करना चाहेंगे, लेकिन टारगेट में बालाजी के कौन सा बैट्समैन रहेंगे जो उसामा रुशी
और जिलानी से जिनको आप आउट करना चाहेंगे? जो क्रीज पे आएगा उसको तो हम आउट करना ही चाहेंगे। ऑल द बेस्ट। सूरज, सन ऑफ भिवंडी, आप पहला मुकाबला खेल रहे हैं क्योंकि 2 मुकाबले में आपको आगे भेजा गया। ये बताइए कि खासदार कप में आपको क्या खास लग रहा है? यहाँ पे जो टूर्नामेंट ऑर्गेनाइजेशन किए, यहाँ पे खेलने का मौका दिया हम लोग को, बहुत अच्छा लग रहा है। यहाँ पे सब अच्छा, लाइट भी अच्छी है, तो अच्छा लग रहा है यहाँ पे खेलने के लिए। ये बताइए कि आपके नजर में टॉस इम्पोर्टेंट था, जीतते तो क्या करते? टॉस तो इम्पोर्टेंट था, हम लोग जीतते तो बल्लेबाजी ही करने वाले थे। ये बताइए कि आपको बल्लेबाजी मिल गई। सूरज, ये बताइए क्या बालाजी पूरी ताकत के साथ आई है? हाँ, पूरी ताकत के साथ आई है। और क्या अपेक्षा है कि किस बैट्समैन से आप अपेक्षा रखते हैं कि पॉइनियर की स्ट्रॉन्ग गेंदबाजी के सामने तेज रन बनाए? जो भी कोई बैटिंग के लिए आएगा वो अच्छी बैटिंग करे, मेरी यही सबसे। इस कंडीशन के सबसे अच्छे गेंदबाज अभी किस नंबर पे आएंगे? जैसा सिचुएशन रहेगा सर, उसी पोजीशन पे मैं उसको भेजूंगा सर। अपेक्षा करें कि बालाजी आगे बढ़ने जा रही है। बिल्कुल सर। All the best. The news from the toss box is Pioneer won the toss. They decided to bowl first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक भाबरे. मित्रांनो, यानंतर टफ एन्काउंटर, बिग मॅच, बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध पायनियर स्पोर्ट्स आणि पायनियर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आसिर हे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ज्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, नवनिर्वाचित संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभाकरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि विशेष म्हणजे ते उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. सर्वप्रथम क्रिकेटर आहेत उत्कृष्ट, परंतु नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी योगेशजी भोईर यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यांना आपण शाल, बुके, त्याचबरोबर सत्तेचाळीस धावांचं लक्ष्य आहे, एक चांगलं लक्ष्य म्हणता येईल. आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भाबरे. Thank you, Gowri sir. Mandatory power play is most important as far as both team concerned. Very hazy condition here. Reddy, Bandra Maruti, Kaler cricket ground. To openers on the ground, Nihar and Rakesh. Is going to be Mayur Patil open the bowling attack.
First ball this time put away in the air. There is the fielder. Oh! Excellent. Excellent taken by Tushar Shilke right on the deep mid wicket boundary. Once more set back to the pavilion for duck. What an excellent taken by Tushar Shilke, inches inside the boundary line. First wicket has gone now. Jolly Sport Kamatgarh chasing a target of 47. Just now they are not for one. New batsman in, Ritesh. Rakesh facing Mayur Patil. सरील पाड्याचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अनिल पाटील, योगीजी भोईर आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. This time use the short back leaf, tucked away on the onside, and with the stroke batsman through for one. अनिल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. Rakesh off the mark. Look at the wicket of Nihar. Swung does ball high in the air. This is not easy in front of floodlight. Well judging. Nice foot balance. What a taken by Tushar Shilke. This time reverse in the air. Yes, it's gone. Look at that, unconventionally, top of the bat, rose to backward of the point, soft dismissal. This is the poor reply from Jolly Sport Kamatgarh. Back to back, 2 wickets gone now, and both batsmen is out for duck. New batsman is Amol Patil, who is a lone player who made half century in MP Cup, 62 runs. Amol Patil, lot of depend on Amol Patil. Very poor reply from Jolly Sport Kamatgarh. What an excellent bowling from Mayur Patil. Claimed 2 important wickets. Mayur Patil, the son of Vilasar, turned from Mundora end. Right arm over the wicket. Was another full toss, this time put away very nicely, wide of long on for 4.
Proof one, good running. 1-2 score now. Score was up to 6 for the loss of 2 wickets. In Kaifi Azmi, there is a 4 century so far. One met by Tushar Shilke, one met FCC's Raju, one met Nawab Sports Zarar Mullah, magnificent 72 runs. There we watch Mayur Patil. 8 for the loss of 2 wickets, up to the wicket now. This time sweep beautifully, no chance, 4 runs. त्यांच्या समवेत उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा ठाणे विभाग आणि त्यांच्या समवेत नितीनजी पाटील युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते देवानंदजी पाटील यांचं शुभागमन होतंय. चिटणीस युवा मोर्चा ठाणे जिल्हा यांचा हागमन होतोय, त्यांचं हार्दिक स्वागत. 1 ओवर 10 रन और 2 विकेट. हालांकि विकेटों के डिपार्टमेंट को हम देखें तो 2 विकेटें गिरी है. गेंदबाजी के लिए अब केतन गरत को बुलाया गया है. अच्छी सोच है कप्तान की, क्योंकि केतन गरत इस सीजन में विकेटों से भी काफी सफल रहे हैं और बल्ले से भी काफी सफल रहे. यही कारण था कि बाली ट्रॉफी में पॉइनियर के सामने उनको जल्दी गेंदबाजी दी गई थी. यहां पे भी कुछ स्थिति ऐसी है कि रन ज्यादा है नहीं. ये देखिए प्लेस पवेलियन, मराठा पंजाब प्लेस पवेलियन. आने वाले बल्लेबाजों में भिवंडी के रिकी पॉइंटिंग, मोती का आना बाकी है. सामना करेंगे अमोल पाटिल. मात्र एक अर्धशतक लगा चुके एमपी कप में. 62 रनों की बढ़िया बारी. इस मरतबा छेड़खानी जरूर की थी. वाइट 11 पे पहुंचा स्कोर जॉली स्पोर्ट कामतकर का. अकरा धावा झालेले आहेत, 2 फलंदाज बाद झाले आहेत. संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू अमोल खेळपट्टीवर. नॉस्टॅक याला स्लॉक शिबिरचा बादशाह संबोधलं होतं राकेश पाटील. केतन राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए आगे रखा था. बहुत खूबसूरत पैरों के सामने ड्राइव करते हुए ऊंची बैकलिप से खेला था. 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा. केतन गरत टेम्पल एंड की जानिब से मुड़ते हुए छोटे रनअप के लंबे रनअप के साथ राइट आर्म ओवर द विकेट जा रहे. इस मरतबा उकड़ने की कोशिश और आउट. हालांकि
20 स्पर्धाएं हुई थी और 27 लगे थे, जबकि 13 और 14वीं स्पर्धाएं और 30 अर्धशतक लगे। इस मरतबा ड्राइव करते हुए फुल पे लेकर रन बनाया, वहां पर बैकअप को कोई भी नहीं आया था। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 13 रनों पे पहुंचा है, 3 विकेटों के नुकसान पे। 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। जॉली स्पोर्ट कामतकर। अति सुंदर प्रकार ड्राईव्ह केलं होतं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते। रन जॉली को भी बनाना आसान नहीं हो रहा है मैंडेटरी पावर प्ले में, क्योंकि गेंदे बल्ले पे उतनी अच्छी तरह से नहीं जा रही है। फुल टॉस गेंद भेज दिया, गेंद को लॉन्ग ऑन पे 6 रन। धक्का लगा, जैसे ही फुल टॉस गेंद मिली अमोल की आंखों में चमक मानो आ गई। ये देखिए केतन भरत अपनी लेंथ में चूक गए। फुल टॉस गेंद, आंखों में चमक, बहुत खूबसूरत शॉट, लॉन्ग ऑन पे 6 रन। फुलटा चेंडू होताना ज्याप्रमाणे समाचार घ्यायला होता त्याप्रमाणे समाचार घेतला जातोय अमोल पाटील कडून, आणि लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर जाणारा अमोल पाटील याच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार। स्कोर उछलता हुआ इस वक्त पहुंचा है 19 रनों पर। इस बीच गेंद नीची बैकलिप से ड्राइव करते हुए डीप मिड विकेट पर 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 20 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पे। 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए केतन भरत। शॉर्ट गेंद बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत पंच, कवर बाउंड्री के बाहर 4 रन। वहां पर बैट्समैन मोती को बिल्कुल रिकी पॉइंटिंग अंदाज, ये देखिए हाथ खोलने की जगह दी थी, पंच किया बहुत ही खूबसूरती के साथ। आज आपने देखा कि मराठा पंजाब ने अपना मैच कैसा गवाया। 3 ओवर में उनको 25 चाहिए थे, 3 ओवर में उनके रन जो बने थे 37 बने थे। ऐसा लगा कि चौथे ओवर में मराठा पंजाब मैच को जीतने की कोशिश कर रही है, और उन्होंने जो शॉट्स खेले सभी बैट्समैनों ने गैर जिम्मेदाराना बाउंड्री पर, और गैसुद्दीन शेख ने उस दुखती नफ्स को पकड़ लिया और मराठा पंजाब अपना मुकाबला हार गई। हरी ने अपना विकेट रनआउट में गवा दिया, सुनील घरत ने अपना विकेट रनआउट में गवा दिया। आलोकजी चौधरी आणि नवनीत चौधरी ओमसाई मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय। 24 रन हो चुके हैं और आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण आपणास विनंती आहे योगेशजी भोर यांच्याकडून की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। मैच की समाप्ति तक आइए माइक्रोफोन पे संदीप मोरे। आलोकजी चौधरी आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे। आता मात्र एक चांगली सुरुवात बघायला भेटते संदीप मोरे, कारण आपण म्हणतो अमोल पाटील आणि बिनीची जोडी ही खेळपट्टीवर आहे, मोती आणि अमोल पाटील। राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू नक्कीच सुरेख चेंडू। आपण पाहतो की ज्या वेळेला गुडलाईन स्पॉटवर चेंडू हाताळला होतो त्यावेळेला नक्कीच थोडंसं फ्रंट फुटला येणं गरजेचं असतं, मात्र थोडंसं बॅक फुटला जाऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही। पाहू शकता कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी केली होती। गुडलाईन स्पॉटवर चेंडू पीच झाला होता, नक्कीच थोडंसं शफल क्रॉस ऑन करण्याचा प्रयत्न, मात्र प्रभावी गोलंदाजी
पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. आखूटपणे चेंडू हुक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कमी गतीने चेंडूची हाताळणी आणि प्रभावी ठरतोय फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. चेंज ऑफ पेस आपण पाहू शकता. चेंडूचा वेग कमी केला होता आणि चेंडू वळतोय. आउट स्विंग अगदी उजव्याच्या बाहेर थोडासा तो वळतोय आणि त्यामध्ये मात्र अमोल पाटील फसतोय. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. वेलकम रमेश रईस. पुढचा चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठचे तिन्ही चेंडू निर्धाव. प्रभावी गोलंदाजी कारणीभूत ठरतोय नक्कीच अचंबित होण्याला. पाहू शकता पुन्हा एकदा शफल क्रॉस झाला होता, पुन्हा एकदा आउट स्विंग चेंडू केला. नक्कीच ज्या वेळेला आडव्या बॅटनं खेळला गेला फटका नक्कीच प्रभावी ठरतोय आणि चेंडू निर्धाव. 24 धावसंख्या आहे, मात्र या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावर खास करून चेंडूला वळवतोय. जॉली स्पोर्ट्सचा कामतगर या संघाच्या फलंदाजाला रोखलं जाते. फलंदाज अमोल याला आपण पाहतोय. आता मात्र चेंडूला इथे मात्र हुक केला जातोय बॅट खांद्याच्या मागे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे. खासदार षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू होता. भरपूर वेळ होता अमोल पाटीलकडे. अगदी शेवटच्या क्षणामध्ये चेंडूची वाट बघितली आणि चेंडूला पुल केलेला आहे आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग मारायच्या बाहेर जातोय. अमोल पाटीलच्या बॅटमध्ये निघाला हा दुसरा षटकार आणि ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार मात्र जॉली कामतगर संघाचा अमोल पाटील याच्या बॅटमधून आलेला आहे. 47 धावांचं लक्ष आहे आणि आपण पाहतो तिसरे षटक प्रगतीपथावर 30 धावा अंकित होत आहेत. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये आपण पाहतोय 17 धावांची गरज. अमोल नक्कीच पुन्हा एकदा नियंत्रण राखतोय. पुढचा चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. पुणे नाकूर टप्प्याचा चेंडू, मात्र चेंडूला इथे आपण पाहतोय लिफ्ट केलं आहे. चेंडू वळतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. सुरेख फेक यष्टांवर सरळ, मात्र सुदैव की पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप होता नाश्ता गेंडला फलंदाज अमोल आणि नक्कीच संधी निर्माण होतोय. ज्यावेळेला यष्टा उद्ध्वस्त होतात त्यावेळेला दुसरी धाव घेण्यासाठी नक्कीच त्याला साथ देतोय व्यवस्थित मोती. मोती खेळतोय 5 वर 2 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान आणि अमोल 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं तब्बल 21 धावसंख्येवर खेळतोय. एक चांगली फलंदाजी अमोल मार्फत. पुढचा चेंडू महावीर लिफ्ट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी, धावता झेल घेण्याचा प्रयत्न. आयुष्यमान भवचा शुभाशीर्वाद, मात्र मोती चतुर आहे. धूर्तपणानं नक्कीच आपलं कौशल्य वापरतोय आणि रनिंग बिटवीन द विकेटचं एक चांगलं प्रगल्भ क्रिकेट सादर करतोय. 2 धावा अंकित करतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत 34 धावा. सरासरी आपण जर पाहिली तर 11.33 ची सरासरीने वाटचाल करतोय फलंदाजी करणारा नरेश मात्रे फॅन टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित प्रभाकरजी पाटील जे उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा ठाणे विभाग यांच्या स्वागताने सन्मान करायचा आहे. योगीजी भोईर आपण आपल्या शुभास्ते यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. प्रभाकर पाटील जे अध्यक्ष आहेत ओबीसी मोर्चा ठाणे विभाग, उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा ठाणे विभाग प्रभाकर पाटील, अध्यक्ष आहेत ओबीसी मोर्चा ठाणे विभाग. त्यानंतर नितीनजी पाटील हे उपाध्यक्ष युवा मोर्चा ठाणे जिल्हा यांचे स्वागत आणि सन्मान आपल्या शुभास्ते करायचे योगीजी भोईर आपण. त्यानंतर देवानंद पाटील जे चिटणीस आहेत युवा मोर्चा ठाणे जिल्हा यांचे स्वागत आणि सन्मान योगीजी भोईर आपण आपले शुभास्ते करायचे. त्यानंतर नवनीतजी चौधरी ओमसाई मंडप डेकोरेटर्स कामतगर प्रोप्रायटर यांचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
खेतून येतोय रेडम ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू इथे मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र मात्र क्लिअर होतोय. 4 धावांसाठी खासदार चौकार. धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. सिलेक्ट क्रीडा मंडळ ओळ त्याचबरोबर मराठा पंजाब स्पोर्ट्सच्या वतीने योगीजी भोईर यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. बॅक टू क्रिकेट. 4 धावांनी इथे आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरताना पोहोचते 38 वर. आता मात्र एकंदरीत 9 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 11. 11 चेंडू आणि 9 धावा. समीकरण आता मात्र आपण पाहतोय सोपं होतंय. ते जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाच्या दृष्टीनं लगेच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्सचे करता धरता सन्माननीय नरेश म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत आणि नक्कीच एक चांगलं आनंद क्रिकेटचा घेत आहेत या मान्यवर कक्षातून. एक प्रसन्न असं व्यक्तिमत्व. केतन 4 धावांनी नक्कीच इथे आपण पाहतो पहिला चेंडू हाताळतोय. केतन पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. हलक्याताना खेळण्याचा प्रयत्न, जेंटल पुश करतोय. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये डीप मध्ये वळतोय. मोती नक्कीच चांगलं प्रगल्भ क्रिकेट खेळतोय. बऱ्याचशा विभागांमध्ये मोती नक्कीच आपल्या संघाला घेऊन जात असतो. कामण परिसर असेल, पोमण परिसर असेल, त्याचप्रमाणे वसई विरार जुचंद्र परिसर असेल, त्यावेळेला नक्कीच हा संघ बरेच प्रमाणात खेळताना दिसतो आणि नक्कीच ओपन क्रिकेटमध्ये देखील एक चांगलं प्रदर्शन, एक चांगला दर्जा, क्रिकेटचा सन्मान देताना धावसंख्या पोहोचली एकंदरीत 39 वर. 8 धावांची गरज. पुढचा चेंडू सुरेख चेंडू दाब मागे होती. नियम क्रमांक नक्की 36 वापरला होतोय आणि त्या अनुषंगानं फलंदाज प्लम एलबी पायचीच्या स्वरूपात बाद. होणार आहेत. दत्तकृपा घोडसई आणि सेगने बरोडे दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर विकी स्पोर्ट कोकसे व सोनोई वडुणगर या दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. आज आपण पाहतोय की क्रिकेटच्या नियमावलीप्रमाणे 42 नियम आहेत. पहिला नियम असेल तर खेळाडूंसाठी की एका संघामध्ये किती खेळाडू असावेत, तर 11 खेळाडू असावेत प्रत्येक संघामध्ये आणि नक्कीच राखीव खेळाडू देखील असतात. मात्र नियम क्रमांक 2 असतो तो राखीव खेळाडूंसाठी. जर एखादा खेळाडू जायबंदी झाला, दुखापतग्रस्त झाला तर नक्कीच त्या खेळाडूला सबस्टिट्यूट म्हणून दुसरा खेळाडू मैदानाच्या आत जात असतो. त्यावेळेला नियम क्रमांक 2 यूज केला तो. नियम क्रमांक 3 पंच. सामन्यासाठी 3 पंच असावेत, 2 पंच मुख्य पंच आणि तिसरे सामनाधिकारी. आता मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न आपण होतोय. चेंडू वळतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होईपर्यंत नक्कीच संधी निर्माण होतोय फलंदाजाला 2 धावा घेण्याची. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती एकंदरीत 41 वर. नियम क्रमांक 4 स्कोरर. सामन्यामध्ये नक्कीच गुणांकन करण्यासाठी 2 स्कोरर असावेत. एक आपण पाहतोय की नक्कीच सुभाष धुमाळ आणि दुसरे प्रमोद पाटील हे गुणसंख्या लेखक. नियम क्रमांक 5 चेंडू. टेनिस क्रिकेटमध्ये चेंडू किती वजनाचा असावा, तर 55 ग्रॅम किंवा 59.5 ग्रॅम असं चेंडूचं वजन असावं टेनिस क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू आता मात्र नक्की जागेवरूनच पूल करण्याचा प्रयत्न. नियम क्रमांक 6 बॅट फळी ज्याला म्हटलं होतं. नियम क्रमांक 6 लेदर क्रिकेटमध्ये नक्कीच किती वजनाची फळी असावी, त्याचा आकार कसा असावा. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटमध्ये बॅट कशी असावी, तर नक्कीच बॅटला बॅट हे नाव कळ पडलं तर नक्कीच ऑस्ट्रेलियामध्ये ज्या जंगलामध्ये बॅटिन हे वृक्ष आहे त्या वृक्षापासून बॅट बनवली जाते. लेदर क्रिकेटमध्ये जी खेळली जाते ती बॅटिन या वृक्षापासून, त्यामुळे बॅट हा शब्द प्रचलित झाला. आता मात्र सुरेख चेंडूसह यष्टांचा वेध. नियम क्रमांक 30 लागू आणि फलंदाज त्रिफळचीच्या स्वरूपात बाद. आणि यॉर्कर असा एक चेंडू असतो की फारच कमी फलंदाज
आपला बचाव करीत असतात. धावांची आवश्यकता आहे ती 6, चेंडू शिल्लक आहेत 6. दोन्ही संघांना समान संधी, समान न्याय आणि समान दर्जा. आपण पाहतोय भिवंडी क्रिकेटचं एक वैभवशाली आयोजन, क्रिकेटचा सन्मान कसा असावा, क्रिकेटला एक आदरभाव, प्रेम कसं द्यावं या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त होतोय. आपण पाहतात शिवमाता वळ आणि मराठा पंजाब यांच्या विद्यमानं आणि सन्माननीय आयोजक श्रीमान योगेश भोईर साहेब यांच्या अथक प्रयत्नातून साकारलं गेलेलं भिवंडीचं एक वैभवशाली आयोजन खासदार चषक 2017. आकाशामध्ये नक्कीच चंद्र आहे साक्षीला. खासदार साहेबांच्या छायाचित्राच्या वर आपण पाहतोय चंद्रकोर पाहतोय. 6 चेंडू आणि 6 धाबा. आमचे वरिष्ठ समालोचक, ज्येष्ठ समालोचक आपण पाहतोय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर हे देखील नक्कीच लेट नाईट आपलं प्रेम, आपला क्रिकेटचा सन्मान, आपलं क्रिकेटचं समालोचन देण्यासाठी दक्ष आहेत. शेवटचं षटक राईट अप ओव्हर द विकेट. खोटा चेंडू अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती मात्र ती संधी निर्माण करता आली नाही. झेलवर धाडस दाखवणं गरजेचं होतं. असं म्हटलं ते एक सूर लावला जाईल, जॉन्टी रोड्सचा प्रत्यय येईल मात्र नक्कीच थोडस वेगळं विरोधाभास जाणवलं क्रिकेट करतोय आणि नक्कीच थोडस बिघडतंय. झेल धरतीला दान होतोय आणि एक धाव देखील बहाल होतोय. हा झेल घेतला असता तर कदाचित दबाव येऊ शकला असता, कारण मोतीचा झेल होता. थोडासा लेट कटच्या अंदाजामध्ये एक नाजूक फटका ज्याला संबंध तो फटका खेळण्याचा प्रयत्न मोती याचा, मात्र शॉर्ट थर्मॅनला एक चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. झेल सुटतोय, जीवनदान मिळते आणि एक धावे मिळते. पुढचा चेंडू विश्वास. आता मात्र चेंडूला इथे दिशा देण्याचा प्रयत्न, झेलची संधी मात्र पुन्हा एकदा ती चूक. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. का असं क्रिकेट घडतंय हा नक्कीच यक्ष प्रश्न जाणवतोय तो भिवंडी टायगर्स या संघाला. असं वाटतं होतं की गोलंदाज एक आपलं चांगलं दर्जेदार गुणकौशल्यानं परिपक्व गोलंदाज प्रत्येकरण करतोय मात्र त्याला योग्य साथ ही लाभत नाहीये ती क्षेत्ररक्षणाची. ज्यावेळेला असं घडतं त्यावेळेला नक्कीच गोलंदाज हा थोडासा मानसिक दबावाखाली जात असतो. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या परिस्थिती 44 वर. अतिशय नाराज या ठिकाणी गोलंदाज, त्याशिवाय प्रशांत सुद्धा खूप नाराज आहे, कारण बॅक टू बॅक 2 झेल सोडलेले आहेत आणि कदाचित हे निर्णय ठरू शकले असते. टर्निंग पॉइंट ठरू शकले असते. दोन्ही चेंडू, दोन्ही झेल. पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू अंगाला लागून आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये वळतोय. एकच धाव घेतली जाते मात्र नक्कीच बॅट आणि पॅड झालं असावं, तदनंतर एक धाव अर्जित केली असावी. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3-2 असं समीकरण. जर एखादा चेंडू निर्धाव जातोय तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल तो भिवंडी टायगर्स संघाचा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सुपर ओव्हर झालेले आहेत. 5 विकेटचे हॅट्रिक. पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूला इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्र क्लिअर करतोय इनफिल्डच्या वरून. 4 धावांसाठी विजय चौकार आणि अशा पद्धतीनं जॉली स्पोर्ट्स नरेश म्हात्रे यांचं अभिनंदन असेल आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाचं अभिनंदन असेल. अगदी बरोबर. अभिनंदन जॉली स्पोर्ट कामतगर, अभिनंदन अमोल पाटील मोती आणि अभिनंदन स्पेशल काँग्रेस नरेशजी म्हात्रे. आपला स्पेशल काँग्रेसचं अभिनंदन आहे. तसेच नरेशजी म्हात्रे बघायला गेलं तर फारसे फोकसमध्ये नसतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे नरेशजी म्हात्रे, त्याचबरोबर अभिनंदन आहे. मॅन ऑफ द मॅच खरं तर आम्ही दोघांचा या ठिकाणी विचार केला होता.
अमोल पाटील त्याचबरोबर संघाचा कर्णधार आवी. परंतु अमोल यांनी जी विस्फोटक खेळी केली होती आणि डावाला आकार दिला होता म्हणून मॅन ऑफ द मॅच अमोल पाटील संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू. आणि दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य बंडू हनुमान पाटील. बंडू पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. त्याचबरोबर डॉक्टर अमोल कराळे यांचं आगमन झालेलं आहे. ओबीसी मोर्चा ठाणे विभाग यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमोल पाटील यांना प्रदान करायचा आहे. अमोल पाटील यांनी एक विस्फोटक खेळी केली होती आणि नेहमीच अमोल पाटील तारणहार संबोधतो आणि त्याप्रमाणे फलंदाजी केली होती. 23